स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला धुळ्यात निघाली शिवपार्वती विवाह व अकबरी सेटअपची भव्य मिरवणूक। महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी धुळे शहरातून शिवपार्वती विवाह व अकबरी सेटअप भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीने धुळेकर नागरिकांसह संपूर्ण आग्रा रोडचा लक्ष वेधून घेतले। नाटेश्वर महादेव मंदिर मित्रमंडळ वाकारकर नगर धुळेतर्फे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले होते। दरम्यान धुळे शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मिरवणुकीला सुरुवात झाली। या मिरवणुकीत शिवपार्वतीच्या वेशातील रेड्यावर स्वार झालेल्या कलावंतांनी लक्ष वेधून घेतले। तसंच एका ओपन ट्रॅक्टरवर कलावंतांनी अघोरी वेशभूषा साकारून चित्त थरारक जाळ काढणारी प्रात्यक्षिके दाखवून धुळेकरांना थक्क केले। दरम्यान मिरवणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नाटेश्वर महादेव मंदिर मित्रमंडळ वाकारकर नगरचे अध्यक्ष मनोज आयरे, उपाध्यक्ष मनुभाऊ मिस्त्री, भोलाभाऊ आयरे, चंदन पांडे, दादू मोरे, महेश अमृतसागर, दिनेश मोरे, आदी पवार, गौरव बेंद्रे, अमित कासार यांच्यासह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। देवाचे देव महादेव यांच्या महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण जगात तसेच विश्वमध्ये महाशिवरात्री ही धूमधडाक्यात साजरी होत असताना त्याचप्रमाणे धुळे शहरात वाखारकर नगर नाटेश्वर मंदिर मित्रमंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षाप्रमाणे यावर्षीही या महाशिवरात्रीनिमित्त अघोरी सेटअपचं जे नियोजन केलेलं आहे ते संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात असा देखावा कुठेही पाहायला मिळालेला नाही। परंतु या मित्रमंडळाने या 4 वर्षापासून या देखावाचं आयोजन या नाटेश्वर मित्रमंडळाने आयोजित केलेलं आहे। त्याचप्रमाणे या मित्रमंडळाने दरवर्षाप्रमाणे कमीत कमी 7 दिवस या महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। ही मिरवणूक आम्ही शंकरजी भगवानची मिरवणूक या ठिकाणी धुळे शहरातनं काढतो। त्याचप्रमाणे उद्या महाशिवरात्रीनिमित्त फराळाचं देखील आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे दिनांक 27 रोजी महाभंडाऱ्याचं आयोजन या मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तरी महाशिवरात्रीनिमित्त धुळेकर जनतेला तमाम धुळेकर जनतेला व महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी लाभो ही शंकरजी भगवान यांनी प्रार्थना करतो आणि या नवयुवकांना चांगली संधी मिळो आणि त्यांचे सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो। तसेच पोलीस प्रशासनाचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो।